नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबवर। आज आपण शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाच्या अशा 7 सरकारी योजना 2025 मध्ये लागू होणाऱ्या किंवा चालू असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती घेणार आहोत। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमचं कोणी नातेवाईक शेती करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका। योजना क्रमांक 1, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। योजनेचा उद्देश दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये थेट बँकेत मिळणार। 2025 अपडेट, आता ई-केवायसी अनिवार्य आहे आणि पैशांचे हप्ते वेळेवर मिळतील यासाठी सरकारने विशेष पोर्टल सुरू केले आहे। नोंदणी कशी करावी? pm-kisan.government.in वर जाऊन ई-केवायसी आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे। योजना क्रमांक 2, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना। योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप अनुदानावर मिळवून देणे। अनुदान 90% पर्यंत सबसिडी। 2025 अपडेट, सौर पंपांची संख्या वाढवण्यास येणार असून प्राधान्य दुष्काळी भागांना दिलं जाईल। अर्ज कसा करायचा? महाऊर्जा.com किंवा तालुक्याच्या कृषी। योजना क्रमांक 3, पीएम फसल विमा योजना। योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीसाठी विमा संरक्षण। 2025 अपडेट, विमा दावा प्रक्रिया आता ऑनलाईन केली जाईल आणि 15 दिवसात नुकसान भरपाई मिळणार आहे। अर्ज प्रक्रिया CSC सेंटर किंवा pmfby.government.in वर जावा। योजना क्रमांक 4, पशुधन विकास योजना। योजनेचा उद्देश शेतीसह दुग्ध व्यवसाय वाढवणे। सुविधा, गाय म्हैस खरेदीसाठी कर्ज आणि अनुदान। 2025 अपडेट, नवीन ब्रीडिंग सेंटर सुरू होणार आणि खास प्रशिक्षण कार्यक्रमही घेतले जातील। अर्ज प्रक्रिया जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क। योजना क्रमांक 5, जलयुक्त शिवार अभियान 2.0। उद्देश शेत जमिनीत पाणी साठवण्यासाठी जलसंधारणाचे काम। 2025 अपडेट, योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून सहभागी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार। अर्ज प्रक्रिया ग्रामपंचायत और तलाठी कार्यालयामार्फत। योजना क्रमांक 6, माती परीक्षण योजना। उद्देश जमिनीची गुणवत्ता तपासून योग्य खताचा वापर। 2025 अपडेट, प्रत्येक तालुक्यात मोबाईल सॉइल टेस्टिंग लॅब्स। फायदे, उत्पादनात वाढ, खर्चात बचत। अर्ज कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावा। योजना क्रमांक 7, शेतकरी कर्ज माफी योजना। उद्देश कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा। 2025 अपडेट, नवीन यादी प्रकाशित होणार आणि पात्र शेतकऱ्यांना थेट बँकेतून सूट। अर्ज प्रक्रिया बँक और सी सेंटर मध्ये माहिती मिळवा। या सर्व योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचा आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक अपडेट करून ठेवा। ई-केवायसी करणे ही सगळ्यात योजनांसाठी अनिवार्य होत आहे। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्र नातेवाईकांसोबत आणि चॅनल सबस्क्राईबला विसरू नका। धन्यवाद, पुन्हा भेटू एका नवीन माहिती सोबत।